नमस्कार. आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की बेडरूम कशी डिझाइन करायची, बेडरूममध्ये काय काय गोष्टी असायला पाहिजेत. तर आज डेमो म्हणून मी एक माझी बेडरूम तुम्हाला दाखवणार आहे. सध्या मी 9 मंथ प्रेग्नंट आहे. सो त्या हिशोबानं मी माझ्या बेडरूममध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कशा ठेवलेल्या आहेत हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर चला पाहूया. तर चला माझे बेडरूम आपण ओपन करूयात आणि तुम्हाला मी दाखवते. तर असा हा माझा बेड आहे. आणि ही जी वॉल दिसते ग्रीन कलरची, तर ह्या वॉलवरती मी हे पेंटिंग करून घेतलेलं आहे आणि ते गोल्डन कलरमध्ये करून घेतलेला आहे. आणि हा जो डोअर आहे हा अटॅच टॉयलेट आहे इथे. त्याच्यानंतर इथे माझी बाहेर बाल्कनी आहे. हा 5 फीटचा डोअर आहे. आता मी तुम्हाला दाखवते की इथं जो दिसतोय हा फोल्डिंग टेबल आहे, ज्याच्यावरती मी आर्किटेक्ट असल्यामुळे माझं जे प्लॅनिंग आहे वगैरे मी याच्यावरती करते. आणि जेव्हा मला लागत नाही त्यावेळेला मी तो फोल्ड करून ठेवते. हा फोल्ड होतो, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला मी दाखवते. तर असा हा कॉर्नरमधून इथून खालून असा फोल्ड करून ठेवू शकते मी. सध्या प्रेग्नंट असल्यामुळे माझी औषधं वगैरे मी जी दररोज लागतात ती इथे ठेवलेली आहेत. माझा लॅपटॉप आहे आणि त्याचबरोबर गरम पाणी कंपल्सरी लागत असल्यामुळे मी कोमट पाण्यासाठी हे केटलसुद्धा ठेवलेली आहे. इथे इलेक्ट्रिक पॉईंट दिलेला आहे मी. त्याचबरोबर मी वरच्या साईडला एक अशी एक स्टोरेज स्पेस तयार केलेली आहे, ज्याच्यामध्ये माझे इसेन्शियल वाफ घेण्याच्या वगैरे आता सध्या मी माझे हे औषधं आणि इसेन्शियल जे मेडिकल गोष्टी लागत आहेत त्या ठेवलेल्या आहेत. आणि इथे मी माझ्या रीडिंगचे बुक्स वगैरे आहेत ते मी इथं व्यवस्थित अरेंज करून ठेवलेले आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट वॉल आपण पाहूया. तर इकडची जी वॉल आहे, 1 मिनिट तुम्हाला दाखवते मी. तर ह्या वॉलमध्ये कसं आहे, तर तुम्ही पाहू शकता की सेंटरला ही जी दिसते ही विंडो आहे. तर ह्या विंडोच्या दोन्ही बाजूला मी 2 कपाटं करून घेतलेली आहेत. तर तुम्ही इथेही पाहू शकता आणि इथेही पाहू शकता. तर ही दोन्ही कपाटं जी आहेत ह्याच्यामध्ये माझं सगळं कपडे वगैरे जे आहे मटेरियल सगळं त्याच्यामध्ये बसून जातं. भरपूर स्पेस आहे. त्याची विड्थ जवळपास 2 फूट आहे ह्या कपाटांची. त्यामुळे भरपूर मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये बसतं. आणि हे विंडो सिटिंग जे दिसतं आहे तुम्हाला, तर ह्याच्या खालीसुद्धा मी स्टोरेज स्पेस म्हणून हे डोअर्स देऊन असे करून घेतलेले आहेत स्टोरेजसाठी स्पेस त्याच्या खाली. आणि इथं मी खूप वेळेला माझे बुक्स जे आहेत ह्या विंडोमध्ये तुम्हाला दाखवते बसून मी इथे बुक्स वगैरे रीड करत बसते. किंवा माझं काही काम असेल वगैरे तर मी ह्या विंडोमध्ये बाहेर पाहत वगैरे काम करत बसते. तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर मी इथे डोअरच्या पाठीमागे थोडेसे हँगरही दिलेले आहेत, जेणेकरून रेग्युलर यूजचं टॉवेल असेल, काही कपडे असतील, स्वेटर वगैरे लागत असेल तर मी त्या वॉलवर त्या डोअरच्या पाठीमागे मी दिलेल्या, जेणेकरून ते हाईडही होऊन जाईल. तर अशा पद्धतीनं माझ्या बेडरूमच्या चारही वॉल, ही बॅक वॉल आहे ह्याच्यावरती मी खूप काही कलर केलेला नाही, मी व्हाईटच ठेवलेला आहे. आणि एकच जी वॉल आहे ह्या वॉलवरतीच मी फक्त ग्रीन कलर, फेंट ग्रीन आहे हा ग्रीन, आणि त्याच्यावरती फक्त गोल्डन कलरचे जे लीफ आहेत ते मी काढलेले आहेत. तर तुम्हाला समजलंच असेल की ह्याच्यावरती मी हे लॉफ्ट ही त्याच कलरमध्ये दिलेले आहेत, जेणेकरून ह्या वॉलला आणि हे लॉफ्टचे जे काय डोअर्स आहेत हे मॅच होतील. तर मी बोथ साईडला लॉफ्ट दिलेले आहेत, ह्याही वॉलला आणि इकडच्याही वॉलला. तुम्हाला मी दाखवते अशा पद्धतीने लॉफ्ट जे आहेत ते मी दिलेले आहेत. मी माझी विंडोही दाखवेन. ही विंडो जी आहे ह्या विंडोमध्ये जे मी कर्टन्स दिलेले आहेत ते हे आतल्यात दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता असे. कारण बोथ साईडला इकडून आणि इकडून आपण रेग्युलर कर्टन्स जे आहेत ते प्रोव्हाइड करू शकत नव्हतं. तर तुम्हाला मी ही कर्टन्स ओपनही करून दाखवते. तर अशा पद्धतीनं हे ओढल्यानंतर कर्टन्स जे आहेत ते ओपन होत आहेत.
तुम्ही पाहू शकता. आणि मग खाली माझं जे शेत वगैरे आहे याचा खूप छान व्ह्यू जो आहे तो दिसतो इथून. तर मी खूप वेळेला तो पाहत असं निवांत ह्या खिडकीतून पाहत बसते या विंडो सिटिंगमध्ये. मी तुम्हाला कंप्लीट माझ्या बेडरूमचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने. तर त्या साईडला जर तुम्ही पाहिलं तर डोअरला लागून फक्त मी एक 6 इंच जागा सोडलेली आहे आणि त्याच्यानंतर हा बेड आहे. तर माझ्या बोथ साईडला मी साईड टेबल देऊ शकत नव्हते, सो मी ह्या साईडला एक साईड टेबल दिलेला आहे आणि त्याच्या खाली असं स्टोअर केलेलं आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता की ह्या टेबलच्या साईडला मी इथे खाली एक स्विचबोर्ड दिलेला आहे आणि इथं मी अजून आरसा लावायचा आहे मला. तर जिथं की मला आवरता येईल वगैरे ह्यासाठी मी इथं एक वरती आरसा आणि हा साईड टेबल प्रोव्हाइड केलेला आहे. तर त्याच्याचबरोबर माझा हा जो बेड आहे तर ह्याच्या खाली मी इथं स्टोरेज दिलेला आहे. बेडमध्ये पण स्टोरेज आहे आणि इथं एक ओपन करू शकेल असं तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीनं मी हे ओपन करू शकते. तर असंही मी ओपनिंगसाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून पटकन काही सामान आहे ते मी ठेवू शकते. तर तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी बेडरूम जी आहे ती खूप मोठी नाही आहे. तर माझ्या बेडरूम जी आहे ती 10 फूट बाय 12 फूट अशी त्याची साईज आहे. तर हा जो तुम्हाला कर्टन दिसतोय तर ह्याच्या पुढे माझी बाल्कनी आहे. म्हणजे माझ्या बेडच्या समोर बरोबर हा डोअर आहे. हा जर डोअर तुम्ही पाहिला तर हा स्लायडिंग डोअर आहे, तुम्ही लांबून पाहू शकता. आणि त्याच्या पुढे माझी बाल्कनी आहे. तर खूप वेळेला मी जेव्हा खूप कंटाळा येतो त्यावेळेला मी बाल्कनीमधून अशी बाहेर जाते. तर अशा पद्धतीच्या माझी बाल्कनी आहे आणि बाल्कनीचा माझा हा व्ह्यू. पुढे समोर लगेच शेत आहे. तर असं खूप सुंदर व्ह्यू येतो माझ्या बाल्कनीमधून, तुम्ही पाहू शकता. तर अशी झाडे ही मी लावलेली आहेत माझ्या बाल्कनीमध्ये. चला मी तुम्हाला माझं वॉशरूम हे दाखवते. वॉल आहे, या वॉलच्या इथे जो डोअर आहे इथे माझं अटॅच वॉशरूम आहे. तर त्याच्याबद्दल ही डिटेल मी तुम्हाला दाखवते. तर असं डोअर ओपन केल्यानंतर इथे समोरच वॉश बेसिन आहे. त्याच्या खाली मी थोडं स्टोअरसाठी काही साबण वगैरे ठेवण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तयार करून घेतलेला आहे. तो ग्रेनाईटमध्येच आहे. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता ब्रश वगैरे ठेवण्यासाठी पुरेपूर जागा आहे. आणि पुढे असा आरसा जो आहे तो मी दिलेला आहे. माझं हे जे वॉशरूम आहे हे 4 फूट बाय 10 फूट आहे. तर तुम्ही पाहू शकता इथे सुद्धा मी ह्या कॉर्नरमध्ये माझं स्टोरेज जे आहे, टॉयलेटरी जे आहे ते ठेवण्यासाठी म्हणून इथं अशा ग्रॅनाईटच्या फरशा ज्या आहेत त्या मी लावून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने माझं टॉयलेट जे आहे ते मी डिझाईन केलेलं आहे. मला मी माझ्या बेडरूमचं फॉल सिलिंग ही दाखवते. तेही मी एकदम डिसेंट ठेवलेलं आहे. तर सेंटरला जे आहेत ते मी लोअर टाईप असे PVC पॅनल किंवा WPC पॅनल्स यूज केलेले आहेत. फॅन आहे सेंटरला आणि माझी बेडरूम असल्यामुळे मी कॉर्नरचे जे बल्ब आहेत ते तुम्ही पाहू शकता की हे नॅचरल व्हाईट आहेत. आणि हा जो छोटा बल्ब दिसतोय COB हा माझा वॉर्म व्हाईट ठेवलेला आहे, जेणेकरून सपोज मी रात्रीचं जर झोपणार असेल तर एखादा बल्ब ऑन करून ठेवू शकते मी. आणि त्यामुळं मला डोळ्यांनाही जास्त त्रास होणार नाही अशी मी त्याची काळजी घेतलेली आहे. जर माझ्या ओव्हरऑल बेडरूममध्ये पाहिलं तर मी एकाच वॉलला ग्रीन कलर अप्लाय केलेला आहे. जे की मी तुम्हाला म्हटलं होतं की ग्रीन हा कूल कलर आहे आणि त्यामुळे आपल्याला काम फील होतं आणि बेडरूममध्ये आपल्याला काम फील होणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण आपण रिलॅक्स होण्यासाठीच आपल्या बेडरूममध्ये येत असतो. आणि माझे कर्टन्स जे आहेत तेही मी व्हाईट कलरचेच प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून मला माझी रूम जी आहे ती जास्तीत जास्त मोठी वाटेल ह्याचा मी ट्राय केलेला आहे. ठीक आहे.
तर तुमच्या लक्षात आलंच असेल की माझी बेडरूम जी आहे छोटीशीच आहे, 10 फूट बाय 12 फुटाचीच बेडरूम आहे, तरीसुद्धा वेल ऑर्गनाइज्ड वाटते आणि मी दररोज ही बेडरूम वापरते. आणि माझं मटेरियल जे आहे जे तुम्ही पाहिलं आज व्हिडिओमध्ये, जसं मी रोज ठेवते मी तसंच ठेवलेलं आहे. अगदी माझं पांघरूण मी वरतीच घडी करून ठेवलेलं आहे. तर काय होतं आपल्या इंडियन होम्समध्ये की आपल्याला असं वाटतं अरे आपलं घर किंवा आपलं रूम खूप छान क्लीन का नाही वाटत आहे, बरोबर. तर त्याचं कारण असं होतं की आपण स्टोरेज जे आहे ते प्रॉपर प्रोव्हाइड करत नाही. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण एखादी रूम यूज करायला घेतो त्यावेळेला आपण दररोज वापरणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण प्रॉपर ऑर्गनाईज करत नाही. तर तुमच्या लक्षात आलं असेल की आता जसं की मी म्हटलं मी प्रेग्नंट आहे, तर त्या पद्धतीनं मी माझी रूम जी आहे ती रिऑर्गनाईज केलेली आहे. म्हणजे माझे जे आधी मटेरियल जे होतं ते मी थोडंसं वेगळ्या पद्धतीनं ठेवलेलं आहे. कारण आता मला ज्या गोष्टी लागत आहेत जसं की माझे टॅबलेट्स असतील ते मी त्या माझ्या ह्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत, वरती रॅकमध्ये ठेवलेल्या आहेत. किंवा वाफ घ्यायचं मशीन असेल किंवा पाणी गरम करायचं केटल असेल तर ती मी वरती ठेवलेली आहे. माझा लॅपटॉप मी वरती ठेवलेला आहे, कारण खूप वेळेला मला अचानक कुठलाही क्लायंटचा कॉल येतो तर त्यावेळेला मी पटकन जाऊन काम करू शकेन. तर अशा पद्धतीनं मी माझं जे डेली लाईफ आहे त्या पद्धतीनं माझं बेडरूम जे आहे ते मी रिऑर्गनाईज केलेलं आहे. ठीक आहे. तर होप तुम्हाला माझी बेडरूम आवडली असेल आणि मी तुम्हाला जी रिॲलिटीमध्ये जशी मी दररोज यूज करते तशीच तुम्हाला दाखवलेली आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्या बेडरूममध्ये काय गोष्टी आपण प्रोव्हाइड केल्यावरती ती छान वाटू शकते. तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.